मालकी हक्काच्या रस्त्यावरती जो आम्हाला कोर्टाकडून भेटलेला आहे, लढाई करून भांडण करून जो आम्हाला कोर्टाकडून भेटलेला रस्ता आहे त्याच्यावरती दगड टाकायला नव्हती पाहिजेत. त्या व्यक्तीने साईडने रोटरी मारला. रोटरी मारायच्या वेळेस हे साईडची पूर्ण दगड उचकले आणि मधोमध रस्त्यामध्ये टाकले. कोणत्याच अँगलनी कोणत्याच प्रकारे हा रस्ता चालणं योग्य अजिबात राहील नाही. आमचा मेन इश्यू तोच आहे. आम्हाला रस्त्याची मोजणी नाही, आम्हाला रस्त्याचे दगड काढून लागते दगड. मग माझा व्हिडिओ पुण्यापर्यंत जाऊन आला, आमच्या गावातल्या सरपंच साहेबांपर्यंत गेला नाही का? तुम्हाला आमच्या घरच्यांनी बोलवलं होतं, कमीत कमी तुम्ही यायला पाहिजे होतं. ही काही मला म्हटली की तुम्ही ॲक्ट 1906 नुसार तुम्ही केस करू शकता, कलम 5 नुसार. बरोबर आहे, कोर्ट पोलिसामध्ये कंप्लेंट करू शकतो, तहसीलदारामध्ये अर्ज करू शकतो. पण पहिल्यांदा गाव पातळीवर हे केस सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही बी तेच करतोय. गावातले लोक आले, सरपंच साहेब तर नाही आले, पोलीस पाटील साहेब आले, त्यांनी हा रस्ता मोजला. चांगली गोष्ट आहे, तुम्ही मोजून दिला. आम्हाला 10 फुटाचा रस्ता द्यायला लावलेला आहे, पण 10 फुटाचा रस्ता आम्हाला भेटलेला बी नाही आहे आणि ती रस्त्यावर दगड अजून उचलल्या पण गेलेली नाही. पूर्ण इथं पूर्ण हा बघा, पूर्ण रस्ता ब्लॉक केला. आमचा प्रॉब्लेम हा नाही की तुम्ही आम्हाला रस्ता द्या. आमचा प्रॉब्लेम हा आहे का हा व्यक्ती एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, भरपूर वेळेस हा रस्ता ब्लॉक करून राहिला. आम्ही तेच करायचं का? आम्हाला दुसरी कामं नाही काही. आम्ही तो व्यक्ती हे दगड उचलून मध्ये टाकीन, आम्ही वापस ते रचायची व्यवस्थित करायची. दगड रचले का तो व्यक्ती म्हणा की तुम्ही माझ्या वावरात जास्त तुमचे एरिया सोडून, हद्द सोडून माझ्या वावरामध्ये तुम्ही दगड रचताय. आम्ही तेच करायचं का? माननीय सरपंच साहेब आमच्या गावातले, मी जिल्हा अहिल्यानगर, तालुका कोपरगाव, राहणार धोत्रे या गावातली मुलगी आहे. आमचे सरपंच साहेब बघायला सुद्धा नाही आले आमचा रस्ता कसा आहे. गाव पातळीवर आम्ही हा प्रश्न सोडायचा प्रयत्न करतोय, पण तरीही गाव पातळीवर सोडतोय, आम्ही प्रेमाने सोडतोय. आम्ही गाव पातळीवर हा प्रॉब्लेम येईना पण नाही कोणी. पोलीस पाटील साहेब आले, हा रस्ता त्यांनी मोजून दिला, तरीही काहीच झालं नाही. आम्हाला रस्ता मोजायचा नव्हता. पोलीस पाटील साहेब आमच्या रस्त्याचे दगड पडले ना, आम्हाला ते उचलायचे होते.